वा, बघताच तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचे तयार झालेले आहे। सुगंध आणि मसाल्याचं योग्य असं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळं चवीलाही छान झाले आहे। नमस्कार, मी सुवर्णा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण 5 किलो कैरीपासून आंब्याचे लोणचे बनवणार आहोत। हे लोणचे बनवायला मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे। त्या टिप्स तुम्ही फॉलो केला तर 100% तुमचं लोणचं एकदम परफेक्ट होणार। चला, त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कच्च्या कैऱ्या घेतल्या। कच्च्या कैऱ्या घेताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कैऱ्या ह्या ताज्या घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे गोल असणाऱ्या कैऱ्या घ्यायच्या। आणि कैऱ्याची निवड योग्य असेल तर तुमचं लोणचं हे जवळपास 2 वर्ष सुद्धा टिकेल, अजिबात खराब होणार नाही। त्याचबरोबर आता आपण या कैऱ्यांना फोडून घेऊया। लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांना योग्य आकारामध्ये फोडणं खूप गरजेचं आहे। कैरी फोडल्यानंतर जो आतमध्ये असलेला कोयबटा आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि एक एक प्रत्येक फोडीला आपण पुसून घ्यायचं, कारण की यावरती फोडताना थोडेसे खराब असं लागतं, त्याच्यामुळे आपल्याला ते पुसून घ्यायचं व्यवस्थित। काही जण काय करतात, धुवून घेतात, पण धुवायचे नाही। धुवून घेतल्यानंतर त्याला पाणी लागतं आणि त्याला लवकर बुरशी लागते। आता हे जवळपास आपल्याला 4 ते 5 तास सावलीमध्ये सुकून घ्यायचे आहे आणि हलकसं सुकल्यामुळे यातील पाणी सुद्धा सुकून जातं, त्याच्यामुळं कैरीचे लोणचे बरेच दिवस टिकतं। तुम्ही बघू शकता याचे बऱ्यापैकी या खापा सुकल्या गेल्या आहेत। आता लोणच्यासाठी आपण इथे जवळपास 2 किलो तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आपण तोपर्यंत काही साहित्य बघून घेऊया। हे साहित्य एकदम 100% परफेक्ट प्रमाणामध्ये मी लिहिले गेलेत आहे। यानुसार आपल्याला पूर्ण लोणचे बनवायचे आहे आणि प्रत्येक साहित्य आपल्याला आवश्यक आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसाले सुद्धा भाजून घेऊया। लोणच्याला मसाला तयार करताना गरम मसाले हे हलके भाजून घ्यायचे, आपल्याला जास्त काही भाजायचे नाही। त्यामुळे मसाल्यांना नैसर्गिक सुगंध येतो आणि चव सुद्धा छान लागते। पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे हे लोणचं खूप भारी होणार आहे। इथे आपण योग्य प्रमाणामध्ये जे मसाले दिले आहेत त्यांना आपण हलकेसे लाल होईपर्यंत भाजायचे आहे। त्याचप्रमाणे मेथी दाणे हे खूप कमी, जवळपास त्याला फक्त काही 4-5 सेकंदच याला हलकेसे रोस्ट करायचे आणि दालचिनी सुद्धा जास्त काही भाजायची नाही। आता हे सगळे मिश्रण आपल्याला साईडला काढून घ्यायचे। थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले तरी चालेल, पण मिक्सरमध्ये मी फिरून घेतले आणि भरडसर दळले आणि आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भरडसर दळल्यामुळे याचा वास पण छान येतो। तोपर्यंत मी इथे लसूण बघा, जवळपास एक मोठी वाटीभर लसूण निवडून घेतला आहे। लसूण मी हा गावठी लसूण वापरला आहे। गावठी लसूण वापरल्यामुळे खूप याला छान अशी सुगंध येतो, टेस्ट सुद्धा येते। इथे मी 750 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 3 पावशे मोहरीची डाळ वापरली आहेत। आता काही जण काय करतात, मोहरीची डाळ ही भाजून घेतात, पण मी भाजून घेणार नाहीत। मी हे गरम तेलामध्ये कढवून घेणार आहे, त्याच्यामुळे मी मोहरीची डाळ अजिबात भाजणार आहे। आणि जवळजवळ 2 वाट्या मोठ्या गूळ बारीक चिरून घेतला आहे। वजनीप्रमाणे हा गूळ जवळजवळ 400 ते 500 ग्रॅम आहेत। आणि त्याचबरोबर आता इथे मी जे मसाले आहेत त्याच्यामध्ये बडीशोप वगैरे सगळं दळून टाकते आणि त्याचा पण ही पावडर तयार आहे। आता आपण मी इथे बेडेकरचा लोणच्याचा मसाला वापरला। हा मसाला मी गेल्या वर्षी सुद्धा वापरला होता, तर मला याचा खूप भारी टेस्ट लागली होती, म्हणजे तो आवडला होता याचा, त्याच्यामुळे मी हा पुन्हा यावर्षी आणला। आणि हिंग, आपल्याला इथे जाडं मीठ वापरायचं। जाडं मीठ का वापरायचं, बारीक मीठ लवकर पळून जातं लोणच्यामध्ये, पण जाडं मीठ थोड्या दिवसानंतर पगळतं आणि त्याचा नाही का जास्त दिवस टिकतं, त्याच्यामुळे शक्यतो जाडं मीठ वापरा। इथं मी ओंजळीने 2 ओंजळी जाडं मीठ घेतलं आहे। मिठाचं योग्य प्रमाण हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। मीठ जर कमी पडलं तर लोणच्याला 100% बुरशी लागेल। आता आपलं तेल हे चांगल्यापैकी कडक गरम झाले आहे। यामध्ये आता आपण जो लसूण आहे तो टाकून घेऊया। लसणाला आपल्याला व्यवस्थित परतून द्यायचं आहे। जोपर्यंत लसूण हा परतून वरती तरंगत नाही किंवा वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला फुल गॅसवरती करायचा आणि गॅस लगेच बंद करायचा। हा थोडासा तडतड करायला लागल्यानंतर गॅस बंद केल्यामुळे राहिलेल्या गरम तेलामध्ये हा पूर्णपणे तरंगून वरती येईल। आता तेल हलकंसं थंड होत आहे, तोपर्यंत आपण बारीक बाकीचे मसाले काढून घेऊया। लोणच्यासाठी वापरला गेलेला मसाला हा फक्त मसाला नसतो, तर मसाला हा लोणच्याचा पूर्ण आत्मा असतो। त्याच्यामुळे मसाला हा योग्य असेल किंवा तिखटाचे प्रमाण, मिठाचे प्रमाण योग्य असेल तरच तुमचं लोणचं हे नक्कीच टेस्टी होणार आहे। तर इथे मी 2 पॅकेट फोडल्यानंतर 3 चमचे बेडगी लाल तिखट मसाला घेतला, जो आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो। त्याचप्रमाणे 2 चमचे हळद घेतली। ही हळद सुद्धा मी
घरी दळलेली आहेत, म्हणजे ओरिजिनल हळद आहे. मी मार्केटचं सुद्धा आता जास्त विकत्रीचे मसाले वापरत नाही. आणि 1.5 चमचा हिंग घेतला. आता ह्या योग्य प्रमाणानुसार आपण हे सगळे मसाले या कढईमध्ये टाकणार आहोत. कढईचं टेम्परेचर हे थोडंसं कमी होऊन द्यायचं, म्हणजे ते गॅस बंद केल्यानंतर हे तेल थंड होऊन द्यायचं थोडंसं. त्यामध्ये हे मसाले टाकायचे. मसाला टाकल्यानंतर त्याला अजिबात गुठळ्या राहून द्यायच्या नाही, पूर्णपणे गुठळ्या फोडून घ्यायच्या. त्यानंतर लगेलग आपण याच्यामध्ये जे मोहरी आणि खडे मसाले होते ते पूर्णपणे एकत्र करून घेतले होते आणि ते पण सगळे याच्यामध्ये टाकून घेऊया. टाकल्यानंतर सुद्धा याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. तुम्ही बघू शकता याला किती छान असा कलर आले आहेत आणि हे चवीलाही अगदी भारीच होणार आहेत. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही लोणचं केलं तर 100% तुमचं लोणचं 2 वर्षापर्यंत टिकणार म्हणजे टिकणार. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते. आणि जो गूळ आहे तो सुद्धा आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचा, जेणेकरून तो पूर्णपणे पगळून जाईल. आणि त्यानंतर लगोलग आपण जे मीठ आहे ते मीठ सुद्धा पूर्ण टाकून देणार आहोत. पूर्ण याला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. आणि ह्या गरम तेलामध्ये बघा जी मोहरी डाळ आहेत, मसाले आहेत ते सुद्धा थोडेसे शिजून होणार आहेत, म्हणजे ते सुद्धा थोडेसे शिजले जाणार आहेत. त्याला थोडीशी फोडणी किंवा आपण बोलतो ना थोडासा कच्चेपणा अजिबात राहणार नाही त्याच्यामध्ये. मीठ वगैरे पण पगळून जाईल बऱ्यापैकी. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता याला थोडंसं थंड होऊन देणार आहोत, म्हणजे जवळजवळ नॉर्मल टेम्परेचरपर्यंत हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण लोणच्याच्या बरणीमध्ये आपण हे सगळे भरणार आहोत. आता हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण साठवणूक करण्यासाठी लागणारी चिनी मातीची बरणी व्यवस्थित साफ करून घेऊया. याला मी धुवून ठेवली आणि उन्हामध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं सुकून घेतली, कारण की याला अजिबात पाण्याचा हात लागलायचा नाही किंवा आतमधून वगैरे बाहेरून पूर्णपणे कोरडी पाहिजेत. आता मसाला चांगला थंड झालेला आहे आणि इथे मी चिनी मातीची बरणी सुद्धा आणली आहे. ही बरणी 5 किलोची आहे. 5 किलो लोणचं याच्यामध्ये आरामात बसून राहील. आता आपल्याला या बरणीमध्ये हे लोणचं टाकायचे आहे. त्या अगोदर मी थोडे करून जो मसाला आहे त्याच्यामध्ये कैऱ्याच्या फोड्या टाकून घेते. फोड्या टाकल्यानंतर आपण याला थोडे हलवून घ्यायचे आहेत. मिक्स करत असताना आपल्याला याला पूर्णपणे डीपमध्ये मिक्स करायचे आहेत, म्हणजे खालून वरतीपर्यंत याला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे. तसेच प्रत्येक फोडीला मसाला हा लागला गेला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लोणची साठवणूक करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं टास्क आहे. लोणचं हे बनल्यानंतर याला योग्य पद्धतीने साठवून ठेवणे आणि साठवणूक करण्यासाठी शक्यतो काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी वापरा. यामध्ये लोणचे वर्षानुवर्षे टिकून राहते. चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचे साठवून ठेवणं हे पहिल्यापासून चालत आले, म्हणजे जसं काही ते परंपरानुसार त्याच्यामध्ये लोणचं भरतात. आता आपण जो शिल्लक राहिलेला मसाला आहे त्यामध्ये सगळ्या फोड्या टाकून घेऊया आणि पूर्णपणे मसाला एकजीव होईपर्यंत मिक्स करते. तर इथे मी तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे. त्या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा आणि योग्य पद्धतीने लोणचं असं बनवा. सगळ्यात महत्त्वाचे, लोणचे बनवताना कैरी, मसाले आणि भांडे ही पूर्णपणे कोरडी घ्या किंवा त्याला कापडाने पुसून घ्या. ओलसर अजिबात काही घेऊ नका. तसेच कैरीच्या फोड्या एकसारख्या करून घ्या, म्हणजे छोट्या मोठ्या अशा करू नका. त्याचप्रमाणे लोणच्याचा मसाला हा मंद आचेवरती हलकासा भाजून घ्या, त्याला करपून देऊ नका. तेल आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे. गरम तेलामध्ये तुम्ही सगळा मसाला सोडू नका. तसेच मिठाचे प्रमाण हे योग्य असणं खूप गरजेचं आहे. मीठ हे लोणच्याला नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं किंवा जास्त वेळ टिकण्यासाठी खूप मदत करतं. त्याचप्रमाणे लोणचे भरल्यानंतर वरती तेलाचं थर राहील याची काळजी घ्या, म्हणजेच थोडं तेल एक्स्ट्रा असू द्या लोणचे घालताना. काही दिवसानंतर हे लोणचे किंवा ह्या खावा ऑटोमॅटिक लोणच्याचा असणारा एक्स्ट्राचं तेल ते शोषून घेईल. त्याचबरोबर लोणचे स्टोअर करताना शक्यतो होईल तर चिनी मातीची बरणी वापरा. चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं हे बऱ्याच दिवस टिकतं. आणि एकदा लोणचं भरल्यानंतर तुम्ही याला दिवसातून 1 ते 2 वेळेस याला हलवून द्या, म्हणजे खालची बाजू वरती पूर्णपणे मिक्स करा, जेणेकरून सगळ्यांना तेल हे मिक्स होईल. अशा योग्य प्रकारच्या टिप्स आणि दिलेल्या साहित्य तुम्ही वापरले तर तुमचं लोणचं हे नक्कीच आरामात चांगलं बनेल. आता हे लोणचे आपण पूर्णपणे या चिनी मातीच्या बरणीमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण 5 किलोचे कैऱ्याचे लोणचे हे पूर्णपणे या बरणीमध्ये बसले आहे
आणि थोडेसे आपण याला हलकंसं दाबून घेऊन पूर्णपणे शिल्लक राहिलेले सुद्धा पूर्ण टाकून घेऊया. आजकालच्या जेवणामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत असं खायला हवं असतं, त्याच्यामुळं लोणचे हा एकदम योग्य असं पर्याय वापरला जातो. जेवताना आपल्याला पापड म्हणा, लोणचे म्हणा, हे पहिल्यापासून ताटामध्ये हवेच असतं. आता ह्या लोणच्याला आपण लगेच झाकण ठेवणार नाही, तर याला अगोदर आपण एक कपडा घेऊया आणि कपड्याने याचं असं थोडंसं तोंड बांधून ठेवूया. तोंड बांधल्याने काय होईल, याला थोडीशी हवा भेटेल आणि याला मुरेपर्यंत जवळजवळ 1 ते 2 दिवस आपल्याला याचं कपड्याने तोंड बांधून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण याला झाकून ठेवू शकतो. तोंड बांधल्यानंतर आपण याला आपल्याला जवळपास 2 दिवस अजिबातच हात लावायचे म्हणजे खायचे नाही. 2 दिवसानंतर आपण हे खायला वापरू शकतात. पण लक्षात ठेवा, याला दिवसातून 2 वेळेस याला खालीवर करून चमच्याने हलवून घ्यायचे आहेत. हलवल्यानंतर हे पूर्ण एकजीव होईल आणि त्याचप्रमाणे हा मसाला जो मुरला गेला आहे तो सगळ्या खापांना चारी साईडनं लागला जाईल. अशा प्रकारचे हे लोणचे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही सांगा आणि याला एकदम व्यवस्थित कोरड्या जागी स्टोरेज करा, जेणेकरून आपलं लोणचं बरेच दिवस टिकू शकतं. तर अशा ह्या एकदम योग्य पद्धतीने बनवलं गेले लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे कशा प्रकारचे लोणचे खाल्ले जातात, कोणत्या कोणत्या पदार्थापासून लोणचे बनवून तुमच्याकडे खातात ते सुद्धा कमेंट करा. आणि आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यासोबत असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.